हाय स्टुडंट्स, आज आपण करणार आहोत विजडम मॅथमॅटिक्स क्लास 5th स्कॉलरशिप एक्झामिनेशन आणि सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स. सो लेट्स स्टार्ट अवर व्हिडिओ. आणि आज आपण शिकणार आहे चॅप्टर नंबर 5. सो लेट्स स्टार्ट अवर व्हिडिओ अँड चॅप्टर नंबर 5. सो आपला पहिला नाही 5th चॅप्टर हा आहे डिव्हिजिबिलिटी. सो तुम्ही डिव्हिजिबिलिटी रूल्सचा शिकलाच असाल, करेक्ट? आय एम करेक्ट. सो आज आपण डिव्हिजिबिलिटी रूल्स करणार आहोत. सो काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे जे की आपण मागच्या वर्षी शिकलो होतो, ते आपण थोडेसे म्हणजे रिवाईज करूया. लर्न तर तुमचे झालेच असतील सगळे फॉर्म्युले, पण आपण एकदा रिवाईज करूया. ओके. सो बघा, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी फॉर 2. आता 2ची डिव्हिजिबिलिटी काय आहे? सो तुम्हाला एक हे सांगते मी, म्हणजे एक असं ट्रिक की समजा तुम्हाला डिव्हिजिबिलिटी 2ची डिव्हिजिबिलिटी ओळखायची असेल तर काय करायचं. तो खूप सोपं हे आहे. तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. तुम्हाला फक्त युनिट प्लेसला 0 किंवा 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 असं आलं, असे नंबर्स, हे नंबर्स दिसले तुला, असे नाही, हे नंबर्स दिसले तुम्हाला. सो तुम्हाला एकदम लक्षात आलं पाहिजे की ही डिव्हिजिबिलिटी 2 आहे. म्हणजे 2चं डिव्हिजिबिलिटी हा नंबर 2ने डिव्हिजिबल होतो. सो अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. ओके. सो आता बघूया आपण टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी 3. ओके. A number is divisible by 3 if the sum of the digits of the given number is exactly divisible by 3. सो इथे म्हटलेलं आहे की समजा किती पण डिजिट्स असले, समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया. मी इथे बुक घेते. ओके. सो इथे आपण एक्झाम्पल बघूया. सोपे एक्झाम्पल्स आहे. सो बघा, आपण समजा एक एक्झाम्पल घेऊ. तुम्ही कोणता पण नंबर सांगा. समजा आपण घेतलं 9 5 7 2. ठीक आहे, 2 घेतला आपण. सो आता ह्या नंबर 3नं डिव्हिजिबल आहे की नाही आहे, याच्यासाठी आपण काय करतो, डिव्हिजन करतो, बरोबर. डिवाईड करत बसतो 3नं. हे केल्यापेक्षा एकदम सोपी ट्रिक आहे. काय करायचं, यांना सगळ्यांना प्लस करायचं. ठीक आहे, प्लस करायचं. सोपी, एकदम सोपी ट्रिक. कसं, तर 9 + 5 किती होतो? येस, 14 होतात. 14 + 7 किती होतात? 21. +2 केले किती होतात? 20. किती होतात? 23 होतात. किती होतात? 23 होतात. सो दिस नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. नॉट डिव्हिजिबल बाय 3, बट इट इज डिव्हिजिबल बाय 2, कारण की इथे 2 आलेला आहे शेवटी, म्हणून. समजा इथे 3 असतं तर हे 2नं नसतं डिव्हिजिबल, हे 3नं असतं का बघूया आपण. 21मध्ये 3 ॲड करूया. किती होतात? 4, म्हणजे 24 येतात. सो 3 × 8 आपण केलं तर 24 येतात. म्हणजे हा नंबर इथे 3 असता, सो हा नंबर 3ने डिव्हिजिबल झाला असता. ओके. आता बघूया आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 4. ओके. सो 4चं काय, अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 4 इफ द नंबर फॉर्म बाय द राईटमोस्ट 2 डिजिट्स, दॅट इज टेन्स अँड युनिट प्लेस, इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 4. इथे असं म्हटलेलं आहे की समजा आता मी एक एक्झाम्पल घेतलेला आहे. ओके, बघू शकता इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे मी. सो आता आपल्याला बघायचं आहे की हे 4नं डिव्हिजिबल आहे की नाही आहे. सो इथे काय करायचं आहे, त्यांनी असं सांगितलं आहे की जे युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस मिळून जो नंबर बनतो, आता टेन्स प्लेस आणि 6 म्हणजे जे युनिट प्लेसवर आहे यांना मिळून 16 बनतो. सो 16 हा 4च्या टेबलमध्ये येतो. हो, येतो. किती? 4 × 4. सो 4च्या टेबलमध्ये आहे 16 येतं. सो दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 4.
ओके. 4 हा नंबर डिव्हिजिबल आहे. कसं की टेन्स आणि युनिट प्लेसला मिक्स करायचं. समजा आपण मिक्स करतो म्हणजे तसं मिक्स नाही करायचं, म्हणजे यांना जॉईन करायचं आणि जो नंबर फॉर्म होतो, समजा आता 1 आणि 6ला आपण जॉईन केलं तर काय बनलं, 16 बनलं. सो असंच आपल्याला हे करायचं आहे, बघायचं आहे 4च्या टेबलमध्ये येतो की नाही येत, आणि मग डायरेक्ट समजून जायचं की 4 डिव्हिजिबल आहे की नाही आहे. समजा इथे 4 असतं, हे 6 नसतं, इथे 4 असतं. ओके, 4 असतं. सो दिस नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. कारण किती पण मग इथे सुरुवातीला हे असो 4ने डिव्हिजिबल होणारे नंबर्स, तरी ते 4ने डिव्हिजिबल होणार नाही. हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. सो आता पुढं बघूया आपण. फायचा सगळ्यांना माहीत आहे, युनिट प्लेसला 0 आणि 5 असला पाहिजे. ओके. देन टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी ऑफ 6. सो 6चे पण तुम्हाला इझी आहे, खूप इझी आहे. 2 आणि 3 समजा असे एक नंबर आहे जो की 2 आणि 3 पण डिव्हिजिबल झाला, तो 6 नाही होतो. समजा मी एक एक्झाम्पल घेते. ओके, एक्झाम्पल घेते होते इथे. एक्झाम्पल घेऊया आपण. सो एक्झाम्पलसाठी मी घेत आहे 3, 2, सो हा नंबर 6ने डिव्हिजिबल होतो की नाही होत, आपल्याला हे बघायचं आहे. सो काय करणार आपण, सिम्पल आहे. 2 आणि 3चा डिव्हिजिबिलिटी रूल इथे लावायचा आहे. 3चा पहिले लावू आपण. ओके, 2 तर झालेला आहे डिव्हिजिबल, कारण की 2मध्ये काय बघितलं होतं आपण, 0, 2, 4, 6 आणि 8 हे युनिट प्लेसला आले तर तो 2ने डिव्हिजिबल झाला असं समजायचं. तसंच इथे झालेलं आहे, इथे 0 आलेला आहे. सो 0 आलं आहे म्हणून हे 2ने डिव्हिजिबल आहे. ओके, आता बघायचं आहे आपल्याला की 3ने डिव्हिजिबल आहे की नाही आहे. सो सिम्पल आहे. काय करायचं आहे आपल्याला, इथे 3साठी डिव्हिजिबिलिटी रूल वापरायचा आहे आणि सगळे जे नंबर्स आहे त्यांना प्लस करायचं आहे. सो याला याने, याला याले आणि याला याने असं. सो 3 + 2 किती होतात, 5. 5 + 1 करूया आपण. ओके, 1 होतात, सॉरी, ओके हां 1, 6 होतात. 6 + 9 किती होतात, 15 होतात. ओके, 15 होतात ना, बघा एकदा करून पटकन. झालं. 15 + 0 किती होतात, सॉरी प्लस किती होतात, 15च राहतात. सो 15 हा टेबलमध्ये येतो का 3च्या, हो येतो. 3 5 15 होतात. सो हा 3ने पण डिव्हिजिबल आहे, म्हणजेच हा आहे 6ने पण डिव्हिजिबल आहे. हा नंबर 6ने पण डिव्हिजिबल आहे. असं पटकन तुम्ही न वेळ घालवता हे डिव्हिजिबिलिटी रूल्स वापरून तुम्ही इझिली हे करू शकता. ओके, 7चा मागून दिलेला आहे, सॉरी खाली दिलेला आहे 7चा. इथे बघा, इथे दिलेला आहे, खूप मोठा आहे म्हणून पहिले आपण 7चाच करून घेऊ. की 7चा खूप मोठा आहे तर 8चा पहिले करून घेऊ. जे छोटे छोटे आहेत ते पहिले करू, नंतर मग मोठेवाले बघूया. ओके, सो 8चा काय आहे, अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 8 इफ द नंबर फॉर्म बाय राईट मोस्ट 3 डिजिट, दॅट इज 100, टेन्स अँड युनिट प्लेस इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 8. सो हा 4 सारखाच एक डिव्हिजिबिलिटी रूल, म्हणजे 4 सारखाच सेम टू सेम आहे, फक्त इथं 10 प्लेसपर्यंतच होतं, इथे 100 प्लेसपर्यंत आलेला आहे. समजा मी सांगू शकतो तुम्हाला की एक हे देते मी तुम्हाला. ओके, बघा. सो हे एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी. सो 320 हे 8च्या टेबलमध्ये येतो. सो 8 × 40 केले आपण तेव्हा. सो 8च्या टेबलमध्ये हे येतो. सो हा 8ने डिव्हिजिबल आहे. सो असं प्रकारे पटकन काढू शकतो. सो मी तुम्हाला एक हे दाखवणार आहे. पहिले आपण 11पर्यंत कंप्लीट करूया, मग एक मी बुक दाखवणार आहे, त्याच्यात पूर्ण याचा चार्ट बनवलेला आहे मी पूर्ण 20पर्यंत. ते तुम्ही बघू शकता. खूप छान छान असे नोट्स बनवलेले आहे मी त्याच्यात.
मी तुम्हाला शेअर करणार आहे ते आत्ताच करणार आहे. थोडा वेळ तुम्ही पटकन हे 11पर्यंत पूर्ण हे करून टाका. लर्न पण करायचं आहे तुम्हाला हे, कारण की खूप महत्त्वाचे रूल्स आहे. सो हे तुम्हाला लर्न करायचेच आहे. ओके, सो आता पाहूया आपण टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी ऑर 9. A number is divisible by 9 if the sum of the digit of the given number is divisible by 9. सेम 3 सारखा आहे, सेम, फक्त इथं 3च्या जागेवर 9 आलेला आहे. बाकी काहीच बदललेलं नाही आहे. सेम, एकदम सेम अँड सेम टू सेम 3 सारखा हा डिव्हिजिबिलिटी रूल आहे. काहीच नाही करायचं आहे आपल्याला, प्लस बघायचं आहे. खूप सोपं गणित दिलेलं आहे इथे. ओके, सो मी तुम्हाला एक हे देते आहे एक्झाम्पल, बघू शकता इथे 972 हा एक्झाम्पल आहे. खूप सोप्पा आहे. हा 2नं पण डिव्हिजिबल होते, 3नं पण होते, 6नं पण होते आणि 9नं पण होतं. 4नं होतं का बघा बरं, होते का 4नं? होते? नाही होत. बघा लवकर बघा, पटकन फास्ट. होते का 4नं? होते. 18चा येत नाही का, 18चा 4 × 18 केले तर 78 आहे. सो 4नं पण हा डिव्हिजिबल आहे. बघा अजून कशानं डिव्हिजिबल आहे, 8 नाही का, बघा पटकन नाही, 8नं नाही आहे. सो हा कशानं डिव्हिजिबल आहे, 1 आहे, 2, 3, 4 अँड 6 अँड 9. बस एवढंच यांनी डिव्हिजिबल आहे. सो पटकन आपण काढू शकलो. 3 सारखाच हे आहे. सो मी तुम्हाला सांगितलंच नाही कसं काढायचं आहे, सॉरी. सो प्लस करायचं आहे, सोप्पं आहे. याला पहिले प्लस करू आपण. सो 7 + 2 = 9, 9 + 9 = 18. येस, 18 होतो. सो असं आपण अशा प्रकारे काढायचं आहे. सोपं आहे, झालं. नेक्स्ट पाहूया टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी फॉर 10. 10ची डिव्हिजिबिलिटी रूल पाहूया. सो अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 10 इफ द नंबर हॅज डिजिट 0 ॲट युनिट प्लेस. तुम्हाला 10चं तर इझिली माहीत आहे काय आहे. जर 0 आलं लास्टमध्ये समजून जायचं 10ने डिव्हिजिबल आहे. सोप्पं आहे तुमच्यासाठी आहे. देन 11चं खूप सोप्पं आहे. अल्टरनेट करायचं आहे. म्हणजे आता बघूया आपण, मी सांगते तुम्हाला इझिली. बघा काय, एक कोणता पण नंबर घ्यायचा, आपण हाच नंबर घेऊया. ओके, सो मी इथे लिहून घेतलेला आहे वर्ड. आणि आता सॉरी इथे 5 मिसिंग आहे. काही फरक नाही पडत, असं पण आपण केलं तर चालतं आहे. एवढा पण नंबर भेटला तर चालते. सो ह्याच्यात काय करायचं आहे तुम्हाला, हे प्लस करायचं आहे. ओके, याला प्लस करायचं आहे तुम्हाला. सो यांना प्लस केला तर किती येतो, 12. ओके, 12 येतात. आणि समजा यांना प्लस केलं तर किती येतात, 6. आता याचं काय करायचं आहे तुम्हाला, मायनस करायचं आहे. ओके, मायनस केल्यावर समजा इथे 16 नाही, सॉरी 6 येतात. सो इथे समजा मायनस केल्यावर इथे 0 नाही आलेला आहे, 6 आलेला आहे. सो ह्या 11 नाही आहे डिव्हिजिबल. पण समजा इथे 0 आला किंवा 11 आला किंवा 11चा डिव्हिजिबिलिटी म्हणजे 11च्या टेबलमधला एक संख्या आली, सो ते 11ने डिव्हिजिबल आहे. असा 11चा फॉर्म्युला आहे. सो बघू शकता. आता मी तुम्हाला माझी बनवलेली डिव्हिजिबिलिटीची एक हे सांगणार आहे, म्हणजे नोट्स दाखवणार आहे. चला तर मी बघूया आपण ते नोट्स. सो ये नोट्स है मेरी. सॉरी, मैंने ये जब मैं फोर्थ नहीं 5th में थी तब ये मैंने बनाया था ये नोट्स, और अभी तक भी वो है. सो ये मेरी तब कर्फ्यू थी, इसीलिए ये कर्फ्यू में है. आगे मेरी कर्फ्यू नहीं, मैंने बदल दी. आगे मैंने शादी की, लाइक दिस. सो ये डिविजिबिलिटी है. आपको लग रहा है कि ये ऐसा कैसा बनाया है, सो आपको अभी एक दिखाना बाकी है, इसीलिए आपको ऐसा लग रहा होगा. सो अब ये मैंने एक्सरसाइज सॉल्व की थी,
तो ये पूरे डिविजिबिलिटी दिए गए हैं और मैं आपको दिखाना चाहती थी वो है, क्या हो सकता है? सो ये है वो, ये यहाँ पे जो था ना वो है। सो इसको मैंने छोटे छोटे चीट्स में बनाया था। सो अभी आपको दिखा रही हूँ ये ऐसे ओपन करने का। कि ओपन करने के बाद बाप रे लंबी लिस्ट है, एकदम लंबी लिस्ट है। ये टेस्ट ऑफ डिविजिबिलिटी यहाँ पे दिए है और एकदम शॉर्ट में सब कुछ दिया है। 12 का आया तो 3 और 4 का जो भी डिविजिबिलिटी रहेगा और वो दोनों मैच हुए तो 12 का ये होगा। फिर यहाँ पे मल्टीप्लाई बाय 9, फिर ये सो इतना सारा आपको इतने बड़े बड़े यहाँ पे आगे लिख के दिए हैं विजडम के बुक में डिविजिबिलिटी के लिए। सो आपके लिए ये शॉर्ट में है, आप शॉर्ट में देख सकते हैं। एकदम मतलब शॉर्ट मतलब छोटे इसमें दिया है, मैंने ऐसा नोट्स बनाया है। सो इसको ऐसे फोल्ड करना है और ये बंद हो गया। सो ऐसा एक मैंने नोट्स बनाई है और ये है मेरी डिविजिबिलिटी की बुक। मीन्स यस यू नो दिस इज़ माय नोट्स बुक मतलब नोट्स बनाने की बुक, इम्पोर्टेंट बुक हम बोलते हैं ना, उसे यही है वो मेरी इम्पोर्टेंट बुक। सो इसमें सब कुछ दिया है, स्क्वायर नंबर सब कुछ इसमें दिया गया है हमें। ओके सो आप ये देख सकते हैं ना। ओके सो आगे बढ़ते हैं अपन। सो अभी हमने तो देख लिया तो 7 किया और आगे म्हणजे जे समोर आहे त्याच्याबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे। सो आपण एकदम पुढं जाऊया आणि सॉल्व एक्झाम्पल म्हणजे तुफान जो क्वेश्चनचा एकदम तुफान आहे त्याला बघूया। तुम्ही म्हणत असाल मी हिंदी मराठी दोन्ही पण सोबत बोलते। सो ज्यांना हिंदी समजते त्यांच्यासाठी थोडंसं हिंदी बोलली मी, पण तशी मी मराठी आहे। सो मी मराठीमध्ये बोलत असते। सो हे आहे आपलं। सो चला तर मग आपण बघूया तुफान ऑफ क्वेश्चन्स म्हणजे क्वेश्चनचा सो तुम्ही बघू शकता आपण करणार आहोत सॉल्व एक्झाम्पल। सो हा आहे पहिला क्वेश्चन। ओके पहिला क्वेश्चन पूर्ण कितपर्यंत दिलेला आहे? बस इथपर्यंत। सो सॉल्व क्वेश्चन्समध्ये तुम्हाला ते आन्सर दिलेले आहे। तो सॉल्व क्वेश्चन तुम्ही स्वतःहून करू शकता आणि स्टेप पण बघा। तुम्हाला स्टेप नाही करायची, असेच ऑप्शनल येणार आहे। म्हणजे जो पेपर राहणार आहे तुमचा तो ऑप्शनलच राहणार आहे। ओके सो मी याला थोडंसं हे करते। ओके बस बघू शकता इकडे हे सॉल्व आहे। ज्यांचं जर बुक नाही ते व्हिडिओमधून बुक बघतात आणि मग त्याच्यातूनच करतात, त्यासाठी मी सॉल्व एक्झाम्पल दाखवले तुम्हाला। ओके तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सो नेक्स्ट पेज आहे, नेक्स्ट पेजवरचे सॉल्व एक्झाम्पल जे दिलेले आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे। ओके सो हे आहे आणि आता येत आहे प्रॉब्लेम सेट नंबर 5। सो याच्यात मी तुम्हाला उत्तर टिक करून दिलेले आहे। हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे, तुमच्यासाठी समजा होमवर्क आहे। आणि नाही समजलं तुम्हाला कॉमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेल। आणि इथे हा व्हिडिओ संपत नाही आहे म्हणजे समोर आहे, मी दाखवते तुम्हाला। तो टोटल पेपरमध्ये 100 क्वेश्चन असतात, पण तुम्हाला इथे प्रॅक्टिस करायसाठी फक्त 20 क्वेश्चन्स दिलेले आहे बुकमध्ये। सो इथे तुमचा जो व्हिडिओ आहे तो संपत आहे आणि चॅप्टरसुद्धा तुमचा संपत आहे। सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। तुमच्या फ्रेंडला हे माहीत नसेल तर त्याला पण सांगा आणि शेअर करा ही लिंक। आणि तुमच्या लाईक्सनं आणि कमेंट्सनं मला एवढं मोटिवेट करतो की मी तुमच्यासाठी अजून नवीन व्हिडिओज बनवू शकते। सो जय हिंद, जय भारत, बाय बाय, टाटा।